त्यावेळेस असं नक्कीच झालं होतं, की सरकारने टंचाईमध्ये खूप कडक नियम लावले होते, की सगळे जे अधिकार होते टँकर मंजुरीचे किंवा टंचाईमध्ये काम करताना ते सगळे कलेक्टरला किंवा विभागीय आयुक्तांना होते. मग दादांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली. दादांनी तातडीने सूत्र फिरवली आणि मग हे अधिकार प्रांत लेव्हलला किंवा तहसीलदार लेव्हलला दिले पाहिजेत. हे दादांना आवर्जून लक्षात आणून दिल्यावर मग दादांनी DPTCच्या मीटिंगमध्ये पर्सनली बोलवून सांगितलं, की हे आज मुद्दे घ्यायला लागतील आणि ह्यामध्ये तुम्ही मागणी करा. मी पण पालकमंत्र्यांना सांगतो आणि मग आपण टँकरचे किंवा टंचाईतले कामं जे आहेत ते मग त्यांनी अधिकार प्रांतांना आणि तहसीलदारांना द्यायला लावले. हे शासनाच्या लक्षात सुद्धा दादांनी आणून दिलं त्यावेळेस. याचा परिणाम सगळ्या राज्याचा. हा, नक्कीच राज्यात झाला. हे राज्यात त्यांनी तो धोरणात्मकच निर्णय घेतला. दादांची फार उणीव असते म्हणजे प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आज सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवताना प्रचंड अडचणी येत आहेत. म्हणजे दादा असताना खूप इझिली व्हायचं म्हणजे प्रशासनाचा रिस्पॉन्स जो होता. हे बारामतीमध्ये जर दादांचं नसणं हे फार आमच्यासाठी लॉंग टर्म नुकसानकारक ठरेल. बाहेर कसं पडायचं हे अजून आम्हाला समजत नाहीये, कारण हा एवढा मोठा आघात आहे आमच्यावर. म्हणजे आमचं लाईफ बदलून गेलंय ह्यामुळे, दादा नसल्यामुळे. भावनिक होतो आम्ही ह्या गोष्टींमध्ये आता. आणि भविष्यात असं म्हणजे वडिलांपेक्षा जास्त प्रेम दादा. माझे वडील हो, लोक तुमच्या वडिलांपेक्षा. माझे वडील त्यांचे चांगले सहकारी होते. 2013ला वडील गेले माझे. दादा मग घरी आलते सांत्वन करायला. त्यावेळेस दादांनी मला धीर दिला. दादा म्हणले की आता 1.5-2 वर्ष वडील फार मोठं छत्र असतं आपल्या कुटुंबातलं, प्रमुख असतं. माझे वडील त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी काय सांगितल्या आणि खूप आठवणी होत्या दादांबरोबरच्या. त्या काही आता शब्दात व्यक्त करणं सोपं नाहीये. अजितदादांनी वयाच्या 24व्या वर्षी ज्यांना पंचायत समिती सभापती केलं ते करण खराटे आपल्याबरोबर आहेत. करण भैया, साधारणपणे तुमच्या राजकारणाची आणि दादांच्या बरोबरच्या राजकारणाची सुरुवात कधी झाली? तसं पाहिलं तर घरचं फॅमिली बॅकग्राऊंडच आमच्या 3 पिढ्यांपासून दादांशी, साहेबांशी किंवा पवार फॅमिलीशी कनेक्ट होतं आणि कायम लहानपणापासून दादांना बघत आलेलो होतो आणि त्यांना एक आदर्श म्हणून आम्ही कायम समाज जीवनात किंवा समाजात काम करत होतो आणि एक वाटायचं की पक्षाचे आपण लहानपणापासून झेंडे धरत आलोय, कधीतरी संधी मिळेल. आणि म्हणून 2012ला अचानक आमचं जिल्हा परिषद गटामध्ये आमचं पंचायत समिती गणातलं आरक्षण जनरलचं पडलं आणि मी MBAला होतो आणि मग त्यावेळेस वाटलं की द्यावं आपण पण पक्षाकडे मागणी करावी. आणि आमचे निसर्ग कार्यालय जे पुण्यात होतं त्यावेळेस गुलटेकडीला, तिथं एक इंटरव्ह्यूला गेलो. तेव्हा तशी पहिली माझी दादांशी जास्त जवळून बोलायचा योग आला आणि मग दादांना इंटरॅक्शन झालं. दादांना वाटलं की तरुणांना पण संधी दिली पाहिजे आणि दादा कायम त्या भावनेतनं काम करत होते की नवी पिढी ह्यात पुढे आली पाहिजे. बारामतीतले असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल, नवीन पिढी पुढे आली की पुढे ते 25 वर्ष 30 वर्ष राजकारणात असतात आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. युवक सोबत असलेल्याची दादांना नक्की त्याची खूप हे होतं, माहिती होती की युवक सोबत असणं पक्षाच्या हिताची आणि समाजाच्या हितासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्यातून दादांनी मला ती त्यावेळेस संधी दिलेली होती आणि पुढे गेलो. परत सभापती पदाचं दादांनी मला संधी दिली. आणि 2.5 वर्ष मला दादांनी टंचाईच्या काळात काम करायला संधी दिली. गिरीश बापट साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते आणि टंचाईमध्ये खूप चांगलं काम सरकार विरोधातलं होतं. सरकार विरोधातलं होतं. नक्कीच 2014ला मी सभापती झाल्यानंतर विधानसभेमध्ये आपलं बहुमत नव्हतं पक्षाचं. आम्ही दादा आणि पक्ष विरोधात बसला. परंतु टंचाईच्या काळात खूप अडचणी होत होत्या. पण दादांनी आम्हाला कायम सांगितलं की प्रशासनाबरोबर सोबत राहून काम करून घेतलं पाहिजे. मग सोप्यासारखा भाग असेल किंवा शिरसुगळसारखा भाग असेल, त्या भागात टंचाई माध्यमातून खूप चांगली कामं त्यावेळेस सरकार नसताना सुद्धा दादांच्या माध्यमातून करता आली. खूप अडचणी होत्या त्यावेळेस सुद्धा सरकार नसल्यामुळं. पण दादांनी कायम आम्हाला प्रेरणा दिली, कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहिले की आपल्याला ह्यामध्ये पण सत्ता नसताना पण काम करावं लागेल. असा काय किस्सा आहे का की जे काम गिरीश बापटांकडूनच अजितदादांनी करून घेतलं होतं ते तालुक्यासाठी महत्वाचं? त्यावेळेस असं नक्कीच झालं होतं की सरकारने टंचाईमध्ये खूप कडक नियम लावले होते की सगळे जे अधिकार होते टँकर मंजुरीचे किंवा टंचाईमध्ये काम करताना ते सगळे कलेक्टरला किंवा विभागीय आयुक्तांना होते. मग दादांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली. दादांनी तातडीने सूत्र फिरवली आणि मग हे अधिकार प्रांत लेव्हलला किंवा तहसीलदार लेव्हलला दिले पाहिजेत. हे दादांना आवर्जून लक्षात आणून दिल्यावर मग दादांनी DPTCच्या मीटिंगमध्ये पर्सनली बोलवून सांगितलं की हे आज मुद्दे घ्यायला लागतील आणि ह्यामध्ये तुम्ही मागणी करा. मी पण पालकमंत्र्यांना सांगतो आणि मग आपण टँकरचे किंवा टंचाईतले कामं जे आहेत ते मग त्यांनी अधिकार प्रांतांना आणि
तहसीलदारांना द्यायला लावले. हे शासनाच्या लक्षात सुद्धा दादांनी आणून दिलं त्यावेळेस. याचा परिणाम सगळ्या राज्यात झाला. हां, नक्कीच राज्यात झाला. हे राज्यात त्यांनी तो धोरणात्मकच निर्णय घेतला. दादा त्यावेळेस विरोधी पक्षात मुंडे साहेब होते, विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या कार्यालयात बसून ज्यावेळेस आमची कामं होत नव्हती, त्यावेळेस आम्ही मुंबईला जायचो. साधं उदाहरण आहे त्यावेळेसचं. आपली पंचायत समितीची इमारत खूप भव्य-दिव्य दादांचं करायचं मानस होता आणि त्यांनी केली. आणि चांगला इमारत त्याचं सिव्हिल वर्क खूप सगळं झालं आणि त्यानंतर फक्त इलेक्ट्रिसिटी आणि फर्निचरसाठी काही कोटी रुपये निधी उपलब्ध नसल्यामुळे ते काम 5 वर्ष रखडलं होतं. मग दादांना म्हणले, "दादा आपल्याला त्यामध्ये थोड्या पैशासाठी हे काम रखडलेलं आहे आणि सरकार तर आपलं नाही." मग त्यावेळेस तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे होत्या. त्यांकडे स्वतः दादांनी पाठपुरावा केला आणि आम्ही पण कधी मुंबईला गेलो तर ते स्वतः म्हणायचे, की "तुम्ही त्या मंत्र्यांबरोबर बसा." फोन करून सांगायचे त्यांच्या कार्यालयातनं. स्वतः ते कधी मला खूप एक चांगली आठवण दादांबरोबरची आहे, जी की मी कायम माझ्या लक्षात राहते, की हे बीडीओ आपल्या बारामती पंचायत समितीला बीडीओ पद अनेक वर्ष रिक्त होतं. 2 वर्ष. आणि मग परिव्याख्याधीन बीडीओ त्यावेळेस होते आणि मग आपल्याला एक पूर्णवेळ बीडीओ पाहिजे होता. दादांच्या लक्षात आणून दिलं. दादांनी स्वतः मुंबईला गेल्यावर मला घेऊन गेले. मुख्यमंत्री त्यावेळेस फडणवीस साहेब होते. मग आम्ही विधान भवनाच्या अधिवेशनात मला अजून चांगलं आठवतंय, की फडणवीस साहेबांच्या केबिनला गेलो, अँटी चेंबरला बसवलं. दादांनी सांगितलं, की आपल्याला हे सभापती आहेत, ओळख करून दिली आणि दादा म्हणले, की आपल्याला बीडीओ पूर्ण वेळ लागतील. आणि मग सीएम साहेबांच्या लक्षात आल्यावर सीएम साहेब म्हणले, "एक नाव सुचवा." आणि मग त्यावेळेस एक नाव सुचवलं दादांनी आणि त्यांना ते पूर्णवेळ बीडीओ पंचायत समिती बारामतीला मिळाले. सांगायचा हेतू हा आहे, की कार्यकर्ता किती जरी लहान असला किंवा मोठा असला, त्या पदाचा सन्मान दादा राखायचे आणि त्याला स्वतः त्यातली माहिती व्हावी म्हणून ते अनुभव त्यातला आला पाहिजे. त्याला कामाची पद्धत कळाली पाहिजे म्हणून दादा स्वतः ते गोष्टी शिकवायचे कार्यकर्त्यांना. हा एक फार त्यांच्या स्वभावाचा एक चांगला एक वैशिष्ट्य होतं आणि त्याचा फायदा नक्कीच माझ्यासारख्याच तरुणाला होत आहे. त्याच्यानंतर देखील तुम्ही दादांच्या बरोबर असायचा. अगदी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही दिसायचा. काय कारण होतं? मी जसं पंचायत समितीतनं 2017ला मी सभापती असताना सगळे वन वे सगळं आपल्या 18 जागा होत्या. जेडपीच्या 6 आणि 12 पंचायत समिती सगळं वन वे सगळ्या जागा निवडून आल्यानंतर दादांना कौतुक वाटलं, की चांगलं काम करतोय. मग दादांनी मला म्हणले प्रदेशला मी विचारलं दादा, की मला काम करायची इच्छा आहे संघटनेत. मग त्यावेळेस नेमकं मला जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष होते आणि मला उत्तर महाराष्ट्रातली जळगाव जिल्ह्याची निरीक्षक पदाची दादांनी जबाबदारी दिली. मला म्हणले, की "त्या भागात तुझं जाणं-येणं होतं. नातेवाईक त्या भागात भरपूर आहेत. मग उत्तर महाराष्ट्रात काम करशील का?" म्हणलं, "नक्कीच दादा, पक्ष संघटनेला वाढवण्यासाठी काम करेल." मग त्यांनी मला मग संघर्ष यात्रा असेल, संघर्ष यात्रेमध्ये पण मी दादांबरोबर खूप फिरलो. मग त्यानंतर सगळीकडेच फिरला. हो, राज्यात फिरायचा योग आला दादांबरोबर आणि दादांबरोबर खूप बारकावे शिकता आले. म्हणजे दिनचर्यापासून टापटीप राहण्यापर्यंतचे सगळे त्यांच्याकडून आम्हाला हां, ते कसं? दादा म्हणजे प्रवासाचा संघर्ष यात्रेतला असा अनुभव आहे 2017चा. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र होते. अशोकराव चव्हाण साहेब त्याचे प्रमुख होते. आणि मग हे दिवसभराचं सगळे 40-45 जे सगळे आमदार असायचे, त्यांना घेऊन दादा ती पिवळ्या कलरची एक मोठी बस होती आणि त्यामध्ये त्यांचा तो प्रवास असायचा. आणि ठिकठिकाणी म्हणजे मला एक चांगलं आठवण आहे त्यातली, की धुळ्यामध्ये आम्ही अमरीशभाई पटलांकडे त्यावेळेस दुपारचं जेवण होतं दादांचं. आणि मग तिथले शेतकरी आवडीनं केळी त्या भागात चांगली होती किंवा उत्तर महाराष्ट्रात तर आणून द्यायचे. मग दादा ते घ्यायचे. सगळ्यांना बसमधल्या सगळ्यांना पण ते खाऊ घालायचे, की "बाबा हे केळी दिलेत ह्या शेतकऱ्यांनी, हे घ्या." मग आम्ही तसंच धुळ्यावरून नंदुरबारला जाताना सुद्धा दादांनी वेगवेगळ्या तिथं त्यांनी तापी नदीवरती बॅरेजेसचं काम केलेलं आहे खूप चांगलं दादांनी. पुष्पदंतेश्वर म्हणून तिथं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी दादांनी आम्हाला पण जाताना मग दाखवलं, की बाबा आपल्याला नवीन धरणं बांधता येत नाही. तर आपल्याला बलून बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी स्टोरेज करून पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि हे नवीन कन्सेप्ट त्यांनी त्यावेळेस आणली होती आणि गुजरातमध्ये वाहून जाणारं पाणी तापीमध्ये कसं अडवता येईल ह्याच्यावरती ते आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन पण करायचे. म्हणजे ह्यामध्ये भाग फिरताना खूप भौगोलिक परिस्थिती त्यांनी दाखवली. त्यांनी त्यांचं नॉलेज पण आम्हाला दिलं. त्यांनी कसं काम करता येतं हे पण सांगितलं आणि कायम जे सोबतची लोक आहेत त्यांना हे कसं शिकता येईल ह्याच्यासाठी त्या माध्यमातून दादा प्रयत्न करायचे. पण ह्या काळात ज्यावेळेस तुम्ही दादांबरोबर वावरत होता, त्यावेळी ते उठणं, ते सगळं आवरणं आणि त्याचबरोबर धावपळ कसं ते असायचं सगळं? प्रचंड म्हणजे दादांबरोबर मी शिवस्वराज्य यात्रा पण केलेली आहे. शिवस्वराज्य यात्रा साधारणतः 2019च्या विधानसभेच्या आधी झालेली आणि एक साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ती शिवस्वराज्य यात्रा नगर जिल्ह्यात होती.
आणि प्रचंड पाऊस पडला त्यावेळेस. त्यावेळेस अमोल खासदार अमोल कोल्हे साहेब आणि मिटकरी साहेब त्यावेळेस स्टार प्रचारक होते. आणि एक दिवस रात्री म्हणजे दादा तर सकाळी लवकर उठून तयार असायचे आणि अचानक ठरलं की उद्यापासून रद्द होणार आहे. पण दादांनी तेवढ्यातनं सुद्धा दुसऱ्या दिवशी पावसामुळे रद्द होती, तर दुसऱ्या दिवशीचं नियोजन पुण्यातल्या कार्यक्रमांचं दादांनी लावलं आणि दादा बाय रोड म्हणजे मला आठवतंय ते त्यावेळेस निफाड तालुक्यात होते आणि ती रद्द झाली. निफाड तालुक्यातनं बाय रोड दादा 10 तासाचा प्रवास करून पुण्यात आले आणि पुण्यात दुसऱ्या दिवशीची दिनचर्या पण त्यांनी केली. कार्यक्रम पण त्यांनी ठेवलेले सगळे केले आणि आदल्या दिवशीचे म्हणजे एखाद्या कार्यक्रमात ते इन्व्हॉल्व असतील, म्हणजे शिवस्वराज्य यात्रा आज थांबतीये, तर ते दुसऱ्या दिवशीचं पण नियोजन करायचं आणि आजच्या दिवसाचं अपडेट जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून रेस्ट हाऊसला थांबलेले असतील तर त्या भागातल्या लोकांना भेटणार, त्यांच्याशी बोलणार. एखादं रेस्ट हाऊस स्वच्छ नसलं तर तिथं ते आधीच त्यांचा स्टाफ मुसळे साहेब वगैरे सगळी व्यवस्था करून ठेवायचे. बारकावे तिथले बघायचे, तिथल्या भागातल्या लोकांशी आवर्जून बोलणार. आणि मी त्यांचं बघितलं बरं का, प्रत्येक रेस्ट हाऊसला थांबलेले असतील तर तिथले पेपर आवर्जून मागवणार आणि ते वाचणार आणि त्या भागातली सगळी माहिती घेणार. अशी ही त्यांची दिनचर्या होती. अपडेट म्हणजे सगळे आमदार यायला उशीर असायचा. पहिला 9चा कार्यक्रम असायचा. तोपर्यंत दादा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या घरी गेलेले असतील, नाश्ता केलेला असेल, तिथल्या एखाद्या गेस्ट हाऊसला एखादी संस्था चांगली असेल त्याला भेट द्यायची. तोपर्यंत हे आमदार जुळायला 9-10 वाजलेले असायचे. त्याच्या आधी बरेच कार्यक्रम वर उरकायचे. काय नक्कीच. दुसरं एक की दादांच्यावरती आरोप होत होते. त्या काळात दादा थोडेसे नाही म्हणलं तरी फ्रस्ट्रेट होते. त्याही काळात तुम्ही कंटिन्यू दादांबरोबर होता. त्यावेळेस हो. काय असायचा दादांचा स्वभाव किंवा दादांच्या स्वभावात काय बदल होता? गाडीत मला एक आठवण अशी पण आहे. वैजापूर तालुक्यात आमचा शेवटचा भाऊसाहेब चिकटगावकर म्हणून त्यावेळेस त्यांनी आपली उमेदवारी केली होती आणि त्यांचा कार्यक्रम होता वैजापूरचा. तो दुपारी संपला आणि दादांना दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यात मकरंद आबांकडे लक्ष्मण तात्या त्यावेळेस होते. त्यांच्याकडे कार्यक्रम होता. मग बाय रोडमध्ये मला दादांबरोबर प्रवास करायचा योग आला त्यावेळेस. ही 2019 ची गोष्ट आहे. त्यावेळेस माझ्याबरोबर शिक्षक जे आपले आमदार आहेत विक्रम काळे साहेब ते पण होते. ते वैजापूरपर्यंत आले. नगरमध्ये ते उतरले. पण त्यावेळेस प्रवासात असताना दादा सांगायचे, "बाबा मी एवढं समाजासाठी करतोय आणि मला त्यात आनंद मिळतोय. म्हणजे माझ्या वैयक्तिक आनंदासाठी पण मी लोकांची सेवा करतोय आणि हे आनंद महत्त्वाचा आहे आयुष्यातला. आपण किती जरी कष्ट केले, विरोधक बोलत राहणार. मी ज्या गोष्टीत इन्व्हॉल्व नव्हतो त्या गोष्टींवरती पण आरोप झाले. पण मला माहिती आहे की मी लोकांच्या सेवेसाठी हे काम केलेलं आहे आणि त्यासाठी किती आरोप झाले तरी मी त्याला काही घाबरत नाही." आणि दादांचा स्वभाव परखड होता, रांगडा होता आणि ते कधी भीक घालत नव्हते. त्यांच्यावर खूप मानसिक हल्ले झाले त्यावेळेस सुद्धा. म्हणजे 2019ला दादांनी डिस्टर्ब होऊन ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला, त्यावेळेस पण मी त्यांच्याबरोबर तिथं वाय-बी सेंटरला होतो. खूप डिस्टर्ब होते दादा. पण मी दादांबरोबर त्यावेळेस पाहिलं, त्यांनी प्रेस घेतली. दादा फार संवेदनशील नेते होते. म्हणजे त्यांना ते पर्सनली अटॅक झाले तर वाईट वाटायचे. ते फेस करायचे खूप स्ट्राँगली. परंतु ज्यावेळेस ते खाजगीत असायचे त्यावेळेस त्यांच्या मनातनं ते कुठेतरी जाणवायचं त्यांना वेदना होतायत आणि अत्यंत संवेदनशील होते. मग ते वाय-बी सेंटरच्या प्रेसमध्ये तर ते थोडे इमोशनल झाले. आपल्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणजे नाही पटली एखादी गोष्ट तरी ते राजीनामा देतील, तिथनं बाजूला होतील. परंतु संवेदनशीलता त्यांच्यात प्रचंड होती आणि खूप दादांना पर्सनल अटॅक जरी विरोधकांनी केले, तरी त्यांना माहिती होतं की मला लोकांसाठी मी जे केलंय त्यात ते समाधानी कायम राहिले. इतकी वर्ष त्यांच्यावर काढल्यानंतर आता ही 6 महिन्यातली पोकळी कशी वाटते? दादांची फार उणीव असते म्हणजे प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आज सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवताना प्रचंड अडचणी येत आहेत. म्हणजे दादा असताना खूप इझिली व्हायचं म्हणजे प्रशासनाचा रिस्पॉन्स जो होता. वहिनीसाहेब तर पूर्ण प्रयत्न करतायत. पारदादा आहेत, जयदादा आहेत, आम्ही सगळे तर आहोतच. परंतु जो दादांची एक कमांड होती प्रशासनावरची, ती कुठेतरी मिसिंग दिसते आणि ज्यावेळेस जिल्ह्यावरती आम्ही काम करतो म्हणजे बाकीचे पण जिल्ह्यातले आमदार आहेत. आता त्या भागात त्यांचं निधी घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळेस दादा असते तर कुठला पण धोरणात्मक निर्णय किंवा डी-पी-टी-सीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या जे योजना राबवल्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचं एक प्रश्न कमांड होती. ती कमांड आता कमी दिसतीये. हे बारामतीमध्ये तर दादांचं नसणं हे फार आमच्यासाठी लाँग टर्म नुकसानकारक ठरेल. कारण इथनं पुढं आता साहेबांचं पण तसं वय पाहायला गेलं तर झालेलं आहे. त्यांना पण निसर्गाच्या मर्यादा आहेत, शारीरिक मर्यादा आहे. वहिनीसाहेब त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत. परंतु दादा होते त्यावेळेस काय होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की प्रशासन खूप सहकार्य करायचं. ते आता ह्यावेळेस जरा मिसिंग होताना दिसतंय आणि मला नाही वाटत, की जे एक बारामतीचं एक नाव होतं राज्यात, की साहेब एक वेळ केंद्रात कृषी मंत्री होते. दादा त्यावेळेस राज्यात उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस
एक वेगळी एक इमेज होती बारामतीची राज्यात. ती इमेज आता कमी होताना दिसते आणि तेवढा दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात राहील का नाही थोडी शंका आहे. आणि मला अजून पण एक गोष्ट नक्कीच आठवते, की दादांनी मागच्या वर्षी 2025ला निवडून आल्यावर नवीन सरकार 2024ला स्थापन केल्यावर जिल्हा परिषदमध्ये प्रशासक राज होतं, निवडणुकांना लवकर लागत नव्हत्या. दादांची तळमळ होती, की बाबा पटकन हे तर लोकनियुक्त झाले पाहिजेत प्रशासक राजमध्ये, कामं लोकांची लवकर होत नाही. मग त्यांनी मॉडेल स्कूलची कल्पना पुढे आणली, त्याला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि अशा वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी योजना. म्हणजे मला आठवतंय कोरोनामध्ये पण दादांनी प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला ते विधान भवनला बसून आढावा बैठक घ्यायचे. म्हणजे एवढं रिस्क घेऊन त्यांनी जीवाची बाजी लावून म्हणजे सीमेवरच्या सैनिका एवढंच त्यांनी पण काम या तालुक्यात केलं. ते कुठेतरी आता मिसिंग होईल आणि फार मोठी पोकळी निर्माण झालेली. सगळे प्रयत्न तर करतच आहोत आम्ही. परंतु दादांसारखं जो दबदबा होता किंवा निर्णय क्षमता होती, विजन होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या भागात जायचो दादांवर फिरायला, ते तिथल्या आमदारांना ह्यांना सांगायचे, "बाबा हे चुकलेलं आहे, हे सिव्हिल वर्क चुकलेलं आहे, इथं हे पाहिजे होतं." कुठल्या डांबरी रस्त्याने जाताना सांगायचे, "ही बिल्डिंग चुकली, त्याचं प्लिंथ लेवल वरती पाहिजे होती, त्याची हाईट वरती पाहिजे होती." हे दादा सडनली बोलून जायचे. म्हणजे ही जे मिसिंग आहे बारामतीत, ते फार मोठं मिसिंग असणार आहे आणि ही पोकळी कधीच भरून येता येणार नाही. मला दादांमुळं 2.5 वर्ष या तालुक्याची संधी नेतृत्व सेवा करायची संधी मिळाली आणि हे जे निर्णय आहेत म्हणजे दादा कसं आहे, की आत्ता सुद्धा ज्यावेळेस जे उमेदवारी द्यायच्या, त्यावेळेस बुवा तो व्यक्ती बघून किंवा परिणाम काय होतील हे कधी चिंता करायची नाही. एखादा तरुण पुढे येतोय ना, त्याच्यामागे ठामपणे उभे राहायचे, त्याला संधी द्यायची काम करायला. मला 2.5 वर्ष जशी संधी दिली त्यांनी, मी तुम्हाला तर तसं 1.25 वर्षच मिळालं होतं. मग 2.5 वर्ष कसं मिळालं? मग ते नंतर दादांच्या लक्षात आणून दिलं, की दादा आपल्याला टंचाईवरती काम करायला लागलं आणि दादांना पण पटलं. मी त्यावेळेस ग्रामपंचायत किंवा जे मॉडेल आपल्या प्राथमिक शाळा आहेत किंवा अंगणवाड्या आहेत, त्या आयुष्य खूप केल्या होत्या तालुक्यात आणि निर्मल ग्राम केलं होतं 100%. दादांना पण ते काम आवडलं आणि त्यांनी ॲप्रिशिएशन केलं. त्यांनी पाठीमागे म्हणले, "तू काही काळजी करू नको. आता तू कंटिन्यू करायचं, चांगलं काम करायचं." म्हणजे हे मिसिंग जर काही आज होणार आहे, तर ते होणार आहे, की आमच्या मागे खंबीरपणे उभा असणारा नेता, तो आज आमच्यामध्ये नसणार आहे. एखादा निर्णय घेतला, त्याचे परिणाम काय होतील ह्याच्यापेक्षा तो निर्णय राबवणारा जर योग्य असेल, तर त्याच्यामागे खंबीरपणे, ठामपणे ते उभे असायचे आणि हे नेतृत्व आज आमच्यात नसणार आहे. फार मोठा याचा आम्हाला तोटा होणार आहे. दादा नाहीत याची पदोपदी जाणीव होते. आजही अख्खा तालुका आणि दादांवर प्रेम करणारे सगळे चाहते भावनिक आहेत. हे ह्याच्यातून कसं बाहेर पडतं? हा तर म्हणजे खूप अवघड प्रश्न आहे रायते साहेब. कारण बाहेर कसं पडायचं हे अजून आम्हाला समजत नाहीये. कारण हा एवढा मोठा आघात आहे आमच्यावर. म्हणजे आमचं लाईफ बदलून गेलंय ह्यामुळे, दादा नसल्यामुळे. तुम्ही भावनिक झालाय. 100% भावनिक झालोय. कारण की मी ज्यावेळेस निवडून आलो म्हणजे मला आठवतंय 28 जानेवारीला दादा गेले. 27 जानेवारीला दादांचा फोन आला होता आदल्या दिवशी, की उद्या बैठक लावायची आपल्याला प्रचाराच्या जिल्हा तुमच्या परिषदेच्या. प्रचाराला येणार होते. हो, येणार होते. करंजपूलची सभा माझ्याकडे दिली होती जेवण करून 2 वाजताची. मी दादांना त्या दिवशी पण बोललो, की "दादा काय प्रचाराची लगेच तर काही गरज नाही आणि मला वाटतं आपण गडबड करू नये. नाही आलं तरी चालेल." पण दादा म्हणले, "नाही, मला परत हवेलीला वेळ दिलेली आहे मी, शिरूरला दिलेली, जिथं आपले आमदार नाहीत तिथं जास्त सभा घ्याव्या लागणार आहे. मला उद्याचाच दिवस रिकामा आहे, तर मला यायचंय आणि आत्ता 7 वाजलेत." म्हणजे आदल्या दिवशीचा हा विषय. संध्याकाळचे 7 वाजलेत. उद्याची सगळी व्यवस्थित तयारी झाली पाहिजे. म्हटलं, "ठीक आहे दादा." पण मी तरी पण त्यांना आठवण करून दिली, की "दादा आपल्याला काही गडबड करायची गरज नाहीये." पण दादांनी नाही म्हणले, "मला ते सभा करावीच लागतील आणि मी येणार आहे." आणि मग एवढं बोलणं शेवटचं दादांशी झालं होतं. आणि मग ते वाईट वाटतं, की बाबा दादा आज असते तर आम्हाला पण काम करताना खूप स्कोप मिळाला असता. आम्हाला प्रेरणा मिळाली असती. आज दादा 3 वर्ष परत 4 वर्ष सत्तेत राहणार होते. खूप तालुक्याच्या विकासाची कामं करता आली असती. आम्हाला खूप सारं शिकता आलं असतं नवीन. त्यांच्याकडून काही आदर्श नवीन घेता आले असते. पण आता त्या सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत आणि ह्यामुळं मन दुःखी होतंय, भावनिक होतंय, की आपला माणूस ज्यासाठी आम्हाला दाखवायचं होतं दादांना, की आम्ही दादा हे काम करून दाखवणार आहे आता. ज्यांच्यासाठी दाखवायचंय तेच नाहीये म्हणून खूप वाईट वाटते. खूप भावनिक होतो आम्ही ह्या गोष्टींमध्ये आता. आणि भविष्यात असं म्हणजे वडिलांपेक्षा जास्त प्रेम दादा. माझे वडील हो, लवकर तुमच्या वडिलांपेक्षा. हो, माझे वडील त्यांचे चांगले सहकारी होते. 2013ला वडील गेले माझे
मग दादा मग घरी आले ते सांत्वन करायला. त्यावेळेस दादांनी मला धीर दिला. दादा म्हणले, की "आता 1.5-2 वर्ष हे वडील फार मोठं छत्र असतं आपल्या कुटुंबाचं, प्रमुख असतात. आई-वडील." त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी काय सांगितल्या, की "माझे वडील 18वी वर्षी गेले माझ्या. तू आज 23-24 वयात आहे. पण 1.5-2 वर्ष तुला हा त्रास होईल. त्या आठवणी तुला विसरता येणार नाहीत. परंतु खचून जायचं नाही. कुटुंबाला पुढे घेऊन जायचं. झालेल्या गोष्टी आता आपल्याला स्वीकाराव्या लागतील." आणि असं करून मला त्यांनी तो आधार दिला होता आणि वडिलांनी एवढंच प्रेम त्यांनी कायम माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांवर दिलं आणि हे बोलताना खूप कंठमय असं शब्द पण फुटत नाहीत. एवढं आठवणी आणि एवढं भावनिक नातं, एवढं कौटुंबिक नातं, वडिलांसारखं एक घरातलं प्रमुख व्यक्ती दादा आज आमचे होते पूर्ण तालुक्याचे आणि खूप आठवणी होत्या दादांबरोबरच्या. त्या काही आता शब्दात व्यक्त करणं सोपं नाहीये. पहाटेच्या शपथविधीला पण दादांच्या बरोबर होता. हं. त्यानंतरच्या सगळ्या घटनांमध्ये दादांबरोबर होता. काय त्यावेळची भावना होती? दादांची 2019ला ज्यावेळेस निवड मी त्यावेळेस निरीक्षक म्हणून प्रदेशला काम करत होतो आणि कंटिन्यू सोबत राहायचो. आणि काही अपक्ष आमदार होते. मुंबईमध्ये शिवसेनेच्या कॉन्टॅक्टमध्ये एक ललित हॉटेल आहे एअरपोर्टजवळ. तिथं ते आमदार ठेवले होते त्यांनी. ते आमदार मी ज्या भागात काम करत होतो तिथले अपक्ष आमदार होते. दादांनी मला सांगितलं हाय सिक्युरिटी आणि त्या आमदारांशी मला बोलायचंय, कसं जाणार? मी गेलो तिथं त्या आमदारांशी अपक्षांचं बोलणं करून दिलं. दादांना खूप बरं वाटलं, की बाबा एखादा कार्यकर्ता आपलं करतोय आणि दादांच्या त्यावेळेस डोक्यात होतं, की मला बहुमत कारण काय झालं शपथविधी घेतल्यानंतर 4 दिवस त्यात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांना फ्लोर टेस्ट घ्यायची होती. मग त्यावेळेसची पण जबाबदारी दादांनी माझ्यावर दिली आणि सांगितलेलं, की आपल्याला जेवढे अपक्ष आमदार आणता येतील तेवढे आणायचे आणि दादा म्हणले, "आपल्याला भाजप म्हणजे सत्तेबरोबर जाण्यात तुमच्या सगळ्यांचं हित आहे." असं दादांनी त्यावेळेस शपथविधी घेतल्यानंतर आम्हाला 3-4 दिवस त्यावरती काम करायला लावलं होतं. त्यावेळेस पण दादांनी खूप तो धाडसी निर्णय घेतला होता आणि मला वाटतंय तो योग्य होता त्यांचा निर्णय. आज आपल्याला एवढं सफर करायला लागलं नसतं सगळ्या गोष्टींना आणि मला वाटतं, की दादांची जी महत्त्वाकांक्षा होती राजकारणातली ती त्यावेळेस पूर्ण झाली असती. नंतरच्या काळामध्ये सुद्धा. अशा प्रचंड दादांच्या आठवणी आहेत आणि ते न भरून येणारं हे दुःख आहे सगळं आणि ते भरून येऊ शकत नाही. दादा आज हवेच होते. ते तालुक्याच्या, जनतेच्या, लोकांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी 25-30 वर्ष तरी दादा नक्कीच हवे होते. दादांच्या आठवणी अशाच आहेत न सरणाऱ्या कितीतरी. काही कार्यकर्ते असे आहेत, की त्यांनी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलं. वयाच्या 24व्या वर्षापासून दादांबरोबर आणि त्याआधी अगदी वडिलांपासून ते संपूर्ण कुटुंब दादांबरोबर जे व्यतीत केलं ते करण खराटे जे आज जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी दादांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्या अशा.